नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपल्याला नेहमी काय भाजी बनवावी हा प्रश्न पडलेला असतो। तर आता सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसामध्ये मक्के म्हटलं तर भरपूर येतात। तर आज मी आपल्याला अशीच मक्याची भाजी दाखवणार आहे। ती सुद्धा अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि खरंच खूप छान चविष्ट बनते ही भाजी आपली। तर आता आपली ही जी मक्याची भाजी आहे ती कशी बनवायची ते बघूयात। तर त्यासाठी इथे मी मक्के घेतलेले आहेत, दाणे काढून घेतलेले आहेत आणि आता आपण त्या भाजी बरोबर दुसरं काय घालणार आहोत तर आपण त्याच्यामध्ये गाजर घालणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक गाजर बारीक कापून घेतलेला आहे। आपल्याला हवं असेल तर आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची वगैरे सुद्धा घेऊ शकतो। तर आपण आज जी मका आणि गाजराची भाजी करणार आहोत, मिक्स गाजर घालणार आहोत त्याच्यामध्ये। त्यानंतर त्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, एक टोमॅटो, आलं लसूण ठेचून घेतले आणि कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर इथे तवा तापत ठेवलेला आहे, तेल घालून घेतले। तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, आपण जे आलं लसूण ठेचून घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे। ही मक्याची जी आपली भाजी आहे ना ती बनवायला जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट होते। तर आता इथे कांदा जो आहे तो चांगला आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपण ही भाजी टिफिनला सुद्धा देऊ शकतो, मुलांना सुद्धा देऊ शकतो, मुलं सुद्धा फार आवडीने खातात। तर आपली ही जी मक्याची भाजी आहे ती अगदी झटपट होते, जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि जास्त काही वापरायची सुद्धा गरज लागत नाही। इथे आपल्याला वाटपाची वगैरे कशाचीही गरज लागत नाही। अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही आपली वाफेवरची भाजी आहे। म्हणजे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी आपण ही भाजी अगदी पटकन बनवू शकतो टिफिनसाठी वगैरे। आणि आता तर मक्के खूप येतात बाजारामध्ये, स्वस्त सुद्धा आहेत। तर आपण ही भाजी बनवून खाऊ शकतो। तर इथे कांदा जो आपला आहे तो बघा मस्त असा नरम झालेला आहे। म्हणून भाजी करताना कांदा जे आहे ना आपला तो एकदम बारीक कापून घ्यायचा, म्हणजे पटकन नरम होतो, जास्त वेळ सुद्धा लागत नाही आपला कांदा नरम व्हायला। तर कांदा चांगला मी आता परतून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे। जर आपल्याला बारीक कापून टोमॅटो घालायचा नसेल तर आपण प्युरी घातली तरी सुद्धा चालेल, म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार होते प्युरीची सुद्धा। तर इथे टोमॅटो सुद्धा आपला जो आहे तो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि टोमॅटो आपला परतून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला आता त्याच्यामध्ये। तर आपला टोमॅटो सुद्धा आता नरम झालेला आहे। तर आता आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद वगैरे घालून घ्यायचे। माझ्या मसाल्यामध्येच गरम मसाला आहे त्यामुळे वेगळा गरम मसाला घालायची गरज लागत नाही। तर इथे मसाले मी चांगले मिक्स करून घेतले। त्यानंतर आपला गाजर जो आहे तो घालून घ्यायचा आहे। गाजर घातल्यानंतर आपले जे मक्याचे दाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत। गाजर सुद्धा एकदम बारीक कापून घ्यायचा, म्हणजे शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। आता गाजर आणि कॉर्न घालून घेतलेला आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा, टोमॅटो, मसाले आपले चांगले व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आपल्या भाजीला। तर परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे, चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे। नंतर आपल्याला काही घालायची गरज लागत नाही, आधीच सर्व घालून घ्यायचं। तर आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर किंचित असं हाताने पाणी शिंपडून घेतले वरून आणि आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं स्लो गॅसवरती आपली भाजी चांगली वाफवून घ्यायची आहे। तर 2 मिनिटं झालेली आहेत, मस्त अशी आपली भाजी बघा तयार झालेली आहे। जर तुम्हाला ग्रेव्हीवाली भाजी करायची असेल तर काय करायचं, ही भाजी जी आपली आहे ना ती कुकरला लावायची आणि तिला 3 शिट्ट्या काढायच्या, म्हणजे छान अशी ग्रेव्हीची रस्सेवाली भाजी आपली ही तयार होते गाजर आणि मक्याची। जर शिमला मिरची हवी असेल तर ती सुद्धा घालू शकतो, ती सुद्धा छान रस्सा भाजी तयार होते नुसती कांदा टोमॅटोच्या प्युरीमध्ये, जास्त वेळ सुद्धा लागत नाही। तर इथे बघा आपला गाजर वगैरे चांगला मऊ झालेला आहे, कॉर्न सुद्धा एकदम सॉफ्ट झालेले आहेत। तर भाजी आपली तयार झालेली आहे। तर मी वरून 1 चमचा टोमॅटो सॉस घातलेला आहे। टोमॅटो सॉस ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घालू शकता, पण मुलांना वगैरे जर आपल्याला द्यायची असेल ना तर टोमॅटो सॉस घालायचा, म्हणजे खूप छान अशी आंबट गोड चव येते आपल्या भाजीला आणि मुलांना सुद्धा फार आवडतं। तर इथे बघा मस्त अशी आपली मक्याची भाजी तयार आहे, ती सुद्धा अगदी झटपट, जास्त वेळ न लावता, जास्त काही न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपली भाजी तयार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा, टिफिनला वगैरे आपण ही पटकन बनवून देऊ शकतो। मुलांना वगैरे द्यायचं झालं तर आपण ही चपातीमध्ये रोल करून वरून चीज वगैरे किसून मुलांना रोल करून सुद्धा देऊ शकतो टिफिनसाठी, मुलं सुद्धा फार आवडीने खातात।
किंवा त्याचा पराठासुद्धा आपण बनवून देऊ शकतो त्रिकोणी असं करून। तर तुम्हाला आजचा हा मक्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।